विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पहिलं लेक्चर झालेलं आहे. आपण तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्यात सर्कल टॉपिकमधल्या. सर्कल टॉपिक तिसरा आहे आणि आपण त्यावेळेस डिस्कशन केलं होतं की सर्कलच का घेतोय आपण, कारण हाच टॉपिक मुलांना सारखा खूप अवघड वाटतो, थोडासा मोठा पण आहे. त्याच्यामुळे जो मोठा आहे, जो अवघड वाटतोय, त्याचीच भीती मला सुरुवातीला कमी करायची आहे, म्हणून मी हा टॉपिक घेतलाय. आणि टॉपिक एकदम सिंपल आहे. ओके, आता या टॉपिकमध्ये ना जर टेक्स्टबुकमध्ये आपण जर बघितलं तर 5 एक्सरसाइज आहेत आणि प्रॉब्लेम सेट आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये ना ऑलमोस्ट 25 न्यूमेरिकल्स आहेत, लक्षात घ्या. आता 9th स्टँडर्डला एवढे टफ न्यूमेरिकल नव्हते. ओके, सिरियसली सर्कलमध्ये 2 ते 3 किंवा 4 न्यूमेरिकल्स असे आहेत ना, ते प्रचंड अवघड आहेत. आणि तुम्हाला सांगू का, एक सायकोलॉजिकल इफेक्ट तीच 4 न्यूमेरिकल आपल्यावर करतात. ते 4 प्रॉब्लेम अवघड वाटतात आणि आपण डिक्लेअर काय करतो की टॉपिकच अवघड आहे म्हणून. पण तसं नाही आहे. आपण काय करूया, ओळीनं घेऊया बरं का. 3.1 2 3 4 5 ते झालं की प्रॉब्लेम सेट. आणि प्रॉब्लेम सेट घेताना मात्र काय करणार आहे मी, की तुम्हाला की नाही ते जे टफ प्रॉब्लेम आहेत ना तेच एकदम इझी करून देणार आहे. ओके, मग सुरुवात करूया आपण 3.1 पासून. मग त्यात कुठली प्रॉपर्टी वापरायची आहे, रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. आता बघा, त्यातलं पहिलं न्यूमेरिकल मी फळ्यावर लिहितोय, लक्ष द्या. मी इथं लिहितोय पहिलं न्यूमेरिकल. ओके, त्यांनी सर्कल दिलंय, त्यांनी ए बी हे जे डिस्टन्स आहे ते 6 सेंटीमीटर दिलंय. सर्कलची रेडियस 6 सेंटीमीटर दिले, सी पॉईंट, आणि त्यांनी बी सी विचारलंय. साहजिक आहे, हा अँगल किती डिग्री आहे, 90 डिग्री. पण मला सांगा, हे त्यांनी दिलंय का, नाही आहे. आपण ते लिहायचं आहे. मग आपण लिहितोय म्हणजे काय दिलं पाहिजे, त्याला रिझन पण दिलं पाहिजे. जॉमेट्रीमध्ये तुम्हाला रिझन्स द्यावे लागणार आहेत. मग आता मी लिहितोय कसं बघा, लक्ष द्या. अँगल सी ए बी इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजे हा अँगल किती डिग्री आहे सांगा, 90 डिग्री. रिझन पुढे द्यायच्याऐवजी मी इथं लिहितोय बघा, रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. हे सेंटेन्स तुम्हाला लिहायचंच आहे. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. ठीक आहे, ओके. मग सी ए बी इक्वल्स टू 90 डिग्री. आता मी काय करतोय, मग लगेच इन ट्रायंगल मी ए बी सी म्हणू शकतो किंवा सी ए बी पण म्हणू शकतो. इन ट्रायंगल सी ए बी बाय, मी काय सांगितलं, रिझन्स द्यायचे आहेत आपल्याला, बाय पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम तर आपल्याला 7th स्टँडर्ड पासून आहे. हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, बी सीचा स्क्वेअर, दॅट इक्वल्स टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. मला सांगा आता, मग ए सीची व्हॅल्यू 6 आहे, 6चा स्क्वेअर 36. अरे ए बीची पण 6 आहे, स्क्वेअर 36. मग बी सीच्या स्क्वेअर, लक्ष द्या की बी सीच्या स्क्वेअरची व्हॅल्यू 72 येणार. मग स्क्वेअर रूट काढूया, रूटमध्ये 72 येणार. अरे पण 72 म्हणजे 2 × 36 ना. मग 36चं स्क्वेअर रूट 6, √2 युनिट लिहायला विसरू नका. आणि फायनल आन्सरला आपण बॉक्स करायचं आहे. यांनी काय केलं होतं, लक्ष द्या की त्यांनी क्वेश्चनमध्ये बी सी तर विचारलं होतं, पण त्याचबरोबर अँगल ए बी सी सुद्धा विचारलाय, हा अँगल. आता प्रेझेंटेशन मला छान पाहिजे बघा. हे इक्वल टू साइन आहे ना, हे सगळे एकाखाली एक आले पाहिजेत, लक्षात घ्या. ओके, आता मी सांगतोय काय ते बघा. एक ओळ सोडायची आपण आणि लिहायचं इन ट्रायंगल सी ए बी. मी लिहितोय काय बघा, लक्षात घ्या की सी ए कॉन्ग्रुएंट विथ ए बी, त्याला आपण गिवन म्हणूया. कारण बघा ना, सी ए पण 6 आहे आणि ए बी पण 6 आहे. ठीक आहे, मग देअरफोर अँगल मी लिहिलेलं कळतं का बघा तुम्हाला, ए सी बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए बी सी. म्हणजे हा अँगल, आता हे 2 साईड इक्वल असतील, 2 साईड इक्वल असतील तर 2 अँगल सुद्धा इक्वल असतात. हे आहे आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. त्याला रिझन द्यायचं बाय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. सेंटेन्स तुम्ही कंप्लीट करा, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आणि इक्वल्स टू एक्स म्हणूया आपण, आणि समजा म्हणजे से असं म्हणूया आपण. म्हणजे मी याला एक्स आणि याला काय अज्युम केलं, एक्स. आता मी प्रॉपर्टी काय वापरतोय बघा की इन ट्रायंगल सी ए बी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल्स टू 180. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, रिझन दिलंच पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, अरे 2-3 मार्काच्या न्यूमेरिकलला लिहावं लागतंय पुष्कळ रे जॉमेट्रीमध्ये, हे लक्षात घ्या. मग बाय किंवा बाय नाही तर रिझन काय देणार सांगा, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. आता व्हॅल्यू पुट करूया. ए ची व्हॅल्यू आहे 90 डिग्री, ए ची व्हॅल्यू 90, बी ची व्हॅल्यू आहे एक्स, सी ची व्हॅल्यू सुद्धा एक्स. ठीक आहे, आणि दॅट इक्वल्स टू 180. आता प्लस 90चं -90 करा, एक्स प्लस एक्स 2x येईल आणि इक्वल्स टू 90 येणार ना. मग
प्लस मायनस केल्यानंतर आता इंटूचं अपॉन 2 करा आणि x इक्वल्स टू 45. अरे पण x कुणाला अज्युम केलं आपण ABCला आणि ABCची व्हॅल्यू विचारले. देअरफॉर मग अँगल ABC इक्वल्स टू 45 डिग्री आणि त्याला उत्तराला बॉक्स करायला विसरू नका. आणि पूर्ण वाक्य पूर्ण आन्सर लिहून झालं की लाईन ड्रॉ करायची आणि मगच दुसरा प्रॉब्लेम घ्यायचा. वर्षाच्या सुरुवातीपासून पहिल्या गणितापासून प्रेझेंटेशन परफेक्ट पाहिजे. बरं, आता तुमचा होमवर्क काय तुम्हाला सांगतो. हा प्रॉब्लेम मी सोडवून दिलाय, हा तुमच्या वहीत तुम्हाला सोडवायचा आहे. व्हिडिओ पॉज करा, थांबवा व्हिडिओ. पहिल्यांदा हा प्रॉब्लेम तुमच्या वहीत लिहून घ्या, नंतरच व्हिडिओ प्ले करा. ओके. आणि दुसरा प्रॉब्लेम मी जो सांगतो तो बघा. हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला वहीत लिहायचे आहेत आणि त्याचे फोटो आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचे आहेत. म्हणजे मी तुमचा होमवर्क असा चेक करणार आहे हे लक्षात घ्या. मग चला पहिला प्रॉब्लेम लिहून घ्या म्हणजे आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊ. आता जो दुसरा प्रॉब्लेम जो आहे ना तो मी ड्रॉ करून ठेवलेला आहे. बघा, रेडियस त्यांनी 5 सेंटीमीटर दिलंय, OR हे डिस्टन्स त्यांनी 10 सेंटीमीटर दिलंय आणि त्यांनी विचारलंय काय मग फाइंड MR म्हणजे ही टँजंट सेगमेंट, NR ही पण टँजंट. एक लक्षात घ्या, टँजंट्स आर इक्वल असतात. लक्षात घ्या, म्हणजे एकाच पॉईंट पासून सर्कलला ज्या दोन टँजंट काढतो ना आपण त्या कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, ही एक प्रॉपर्टीज आहे, ही पण आपण ऍड करू प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये की टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर MR ची व्हॅल्यू काढली ना NR ची व्हॅल्यू परत डबल पायथागोरस वापरायची गरज नाहीये, ते कॉन्ग्रुएंटच असतात. ओके, मग हे दोन कळालं पायथागोरस थेरम. MRO हा एक अँगल मला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यानंतर MRN हा पण मला फाइंड आउट करायचा आहे. ॲक्च्युली MRO जेवढा येईल ना त्याच्या डबल हा मोठा अँगल असणार. हे तर लॉजिकली बरोबर आहे ना. ठीक आहे, मग आता सोडवायला सुरुवात करूया. बघा की सोडवताना काय करायचं आहे की अँगल OMR इक्वल्स टू 90 डिग्री. कुठं आहे बघा, तुम्हाला दिसतोय का अँगल OMR. एक लक्षात घ्या, जसं नाव असतं ना तसं अँगल बघायचं. O कडून M आणि R, मग OMR हा अँगल किती 90 डिग्री. रिझन सांगा. रिझन आहे रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. मग आता मला सांगा, लगेच लिहूया मग इन ट्रायंगल OMR बाय, मला सांगा काय लिहिणार पुढं. लिहिणार आहे तुम्हीच, मी नाही. P लिहिलंय म्हणजे कोणता थेरम सांगा, पायथागोरस थेरम. म्हणजे बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम बघा, हा अँगल किती आहे 90 डिग्री. 90 डिग्रीच्या समोरची साईड ही मोठी असते आणि तीच हायपोटेनियस असते. तिचा स्क्वेअर अगोदर करा की OR चा स्क्वेअर, OR स्क्वेअर दॅट इक्वल्स टू OM स्क्वेअर आणि प्लस MR स्क्वेअर. चला ठीक आहे, पायथागोरस थेरम मी यूज केला. तुम्हाला लक्षात आलं, 90च्या समोरचे हायपोटेनियस त्याचा स्क्वेअर अगोदर करायचा आणि बाकीच्या दोघांच्या स्क्वेअर करून ॲडिशन करायचे. OR ची व्हॅल्यू 10 आहे, 10चा स्क्वेअर 100, OM 5चा स्क्वेअर 25 आणि प्लस MR स्क्वेअर. प्लसचं मायनस करा, 100 मधून 25 मायनस केलं की 75 येणार. मग देअरफॉर MR स्क्वेअर इक्वल्स टू 75. आता स्क्वेअर रूट काढा, रूट 25 इंटू 3 ना 75 ची व्हॅल्यू. स्क्वेअर रूट काढा तर मग MR इक्वल्स टू 5√3. ओके, आता एक वाक्य लिहितो बघा. टँजंट्स बघा, जॉमेट्रीमध्ये हेच तर कंटाळवण आहे. ड्रॉन टू सर्कल फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आर कॉन्ग्रुएंट. मग मला सांगा, मग देअरफॉर MR इक्वल्स टू NR इक्वल्स टू 5√3. माझं इथं युनिट द्यायचं राहिलं होतं बरं का. आणि बॉक्स बनवून व्यवस्थित तुम्ही पट्टीचा वापर करून काढा बरं का. आता इथं पण मला काय लिहिलं पाहिजे, युनिट लिहिलं पाहिजे 5√3. ओके, सेंटीमीटर हे युनिट आहे. चला 2 क्वेश्चन्स मिळाले. आता अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत ना. आता मी नीट सांगतो, इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. याला की नाही आपण थीटा म्हणूया. आपण काय म्हणूया, आपण थीटा. म्हणजे बघा, लेट अँगल काय नाव आहे रे त्याचं, MRO. अँगल MRO इक्वल्स टू थीटा मी अज्युम केलं. आता आपल्याला जावं लागेल 9th स्टँडर्डकडं आणि 9th स्टँडर्ड मधला ट्रिग्नॉमेट्रीचा टॉपिक आठवा. मी इथं लिहितोय काय बघा की साइन थीटा. देअरफॉर साइन थीटा कसं असतं, अपोजिट साइड. ओके, म्हणजे कोण आहे ती, OM अपॉन हायपोटेनियस, ती कोण आहे सांगा, MR. समजून घेण्याचा प्रयत्न करा, मी काय सांगतो ते लक्ष द्या. ऍक्च्युली की नाही बघा, OM म्हणजे अपोजिट साइड आहे
आणि ओ आर आहे हायपोटेनियस. मी गडबडीत काय चुकलं तुमच्या लक्षात आलं का, मला ही हायपोटेनियस वाटली. जनरली तसंच होतं, आपल्याला सवय काय असते ही हायपोटेनियस बघण्याची की नाही. मग आता तुम्ही पण लक्षात घ्या, गडबडीत चूक नको व्हायला. म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस. ओके, मग ओ एमची व्हॅल्यू किती आहे सांगा 5, ओ आरची व्हॅल्यू किती आहे 10. मग मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू आली का 1/2. ओके, मग देअरफॉर नाही बट लिहायचं, बट आता हे स्टँडर्ड व्हॅल्यू पार्ट पाहिजे की साइन 30ची व्हॅल्यू 1/2 असते रे. मग देअरफॉर थीटा इक्वल्स टू 30 डिग्री. दॅट इज थीटा कोण आहे आपला सांगा, MRO, दॅट इज अँगल MRO 30 डिग्री. आता लगेच लिहायचं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. बघा मी एवढं लिहितोय पण तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल NOR सुद्धा 30 डिग्री. अँगल NOR सॉरी NRO हा सुद्धा किती येणार आहे सांगा 30 डिग्री. ओके, पण तुम्हाला विचारलंय कुठला MRN, अँगल MRN. मग आता लिहू शकता आपण की अँगल, मग देअरफॉर मी इथं लिहितो बरं का, लक्ष द्या. मग देअरफॉर अँगल MRN इक्वल्स टू अँगल MRO प्लस अँगल NRO. ठीक आहे, त्यांची व्हॅल्यू पुट करूया. मग 30 प्लस 30 म्हणजे किती येणार सांगा 60 डिग्री. मग आता मी थोडंसं बाजूला सरकतोय, नुसता स्क्रीनशॉट काढायचा नाहीये, व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्हाला. आणि हा दुसरा प्रॉब्लेम पण लिहून घ्या, मगच तिसऱ्या प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. आता तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये बघा, फिगर तीच आहेत, नावं पण तीच आहेत. ओके, तीच नावं आहेत लक्षात घ्या. पण प्रूव्ह काय करायचं सांगितलंय, प्रूव्ह दॅट ही जी OR आहे ना ती बायसेक्ट करते. आता बघा, बायसेक्ट म्हणजे 2 इक्वल पार्ट, ट्रायसेक्ट म्हणजे 3 इक्वल पार्ट. हे लक्षात घ्या बरं का. म्हणजे कुणाला बायसेक्ट करते, MRN या अँगलला. आता लॉजिकली या अँगलला जर बायसेक्ट केलं तर हे दोन पार्ट इक्वल आले पाहिजेत ना, हा आणि हा अँगल असतोच इक्वल. ठीक आहे, बरं अजून कुणाला MON याला, म्हणजे मला हे दोन अँगल पण इक्वल दाखवावे लागतील. आता ऐका शांतपणे, कोणतेही दोन साइड्स इक्वल दाखवायचे असू दे ट्रायंगलच्या, दोन वेगळ्या वेगळ्या, किंवा अँगल इक्वल दाखवायचे असू दे, आपल्याला ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. मग आता करतोय कशी मी सुरुवात, लक्ष द्या की अँगल OMR 90 डिग्री आहे, दॅट इक्वल्स टू अँगल ONR हा सुद्धा किती आहे 90 डिग्री. रिझन तुम्हाला माहिती आहे, कंप्लीट तुम्ही करणार आहे बरं का. आता रेडियस इज काय लिहिणार सांगा, रेडियस इज परपॅन्डिक्युलर टू टँजंट. आता लक्ष द्या की जेव्हा पोर्शन चेंज वगैरे होतो ना तेव्हा ते रिझनच्या मेथड चेंज करतात बरं का. इथे तुम्हाला ते टँजंट रेडियस प्रॉपर्टी असं पण म्हणतील. ओके, तरी पण चालेल, किंवा हे वाक्य लिहिलं म्हणून काही बिघडणार नाही आहे. रेडियस इज परपॅन्डिक्युलर टू टँजंट. चला हा अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे हे जे दोघं आहेत ना दोन ट्रायंगल, ते राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर आहे, मग लगेच लिहूया. मग देअरफॉर आता समजून घ्या, मी इथं लिहितो बरं का. हे दोन ट्रायंगल मला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, मग त्यांची नावं लिहूया की इन ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल ONR. लक्षात घ्या, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट हे आपल्याला अनेक ठिकाणी दाखवावं लागणार आहेत. मग मेथड काय की इथं अँड लिहिले ना त्याच्या खालीच मला इक्वल टू साइन पाहिजे आणि पुढं रिझन. मी लिहितोय काय बघा की OR इज कॉन्ग्रुएंट विथ OR. तुम्ही म्हटलं साइड लिहा बरं का, लिहूया आपण बरं का, व्यवस्थित लिहूया की साइड OR इज कॉन्ग्रुएंट विथ साइड OR. रिझन पुढं जागा असेल तर ठीक, नाहीतर आपण खाली देऊया, जागा असतेच पुस्तक तुमच्या वहीत. लक्षात घ्या, OR इक्वल्स टू OR ती कॉमन साइड आहे ना, दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे ना OR, वरच्या ट्रायंगल मध्ये आणि खालच्या मध्ये, म्हणजे कॉमन साइड आहे. ओके, त्याच्यानंतर OM इज कॉन्ग्रुएंट विथ ON, म्हणजे बघा साइड OM इज कॉन्ग्रुएंट विथ साइड ON. मी रिझन काय दिलंय बघा, रेडिया ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या रेडियस आहेत, सर्कलला इन्फिनिट रेडियस ड्रॉ करता येईल पण सगळ्याची व्हॅल्यू सेम असते, हे लक्षात घ्या. पण तुम्ही विचार केला का राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेनियस आहे कॉमन साइड, मग हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. लगेच लिहायचं देअरफॉर ट्रायंगल OMR इट्स कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल ONR. बघा इक्वल टू साइन आलं का, कॉन्ग्रुएंट साइन एका खाली एक व्यवस्थित प्रेझेंटेशन. इथं रिझन देऊया बाय हायपोटेनियस साइड थेरम, असं लिहिलं तरी चालेल किंवा टेस्ट म्हटलं तरी चालेल. आता दोन ट्रायंगल तर आपण कॉन्ग्रुएंट दाखवले की लगेच लिहायचं मग देअरफॉर हा अँगल ORM
ORM इज कॉन्ग्रुएंट विथ खालचा ORN. बरं हे दोघं पण इक्वल. अँगल MOR इज कॉन्ग्रुएंट विथ NOR. या दोघांना एकदमच रिझन देणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता हे कॉन्व्हेंटच्या मुलांचं बरं आहे, सेमी इंग्लिशच्या मुलांचं. मराठी मीडियमच्या मुलांना खूप मोठं रिझन द्यावं लागतं, पण तुम्हालाही ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल की लगेच लिहायचं देअरफॉर सेगमेंट OR. आता हे तुम्हीच कंप्लीट करणार आहे. देअरफॉर सेगमेंट OR काय लिहिणार की सेगमेंट OR बायसेक्ट्स MRN ॲज वेल ॲज MOM. किती छान असं वाटणार आहे जेव्हा तुमचे फोटो बघितल्यावर. मला छान वाटणार आहे ॲक्च्युली ना. खरं सांगू का की कसं आहे की आता फळ्यावर मी लिहितोय त्यामुळे थोडंसं प्रेझेंटेशन तुम्हाला गडबड दिसेल, पण वहीवर तुमच्याकडून चांगली अपेक्षा आहे. ओके, आता 3.1 जो पहिला एक्सरसाइज आला आहे ना, त्यात मोजून फक्त 4च प्रॉब्लेम आहेत. त्यातले 3 तर झाले आपले. चौथा मी इथंच घेणार आहे, लक्ष द्या. त्यांनी कसं दिलंय बघा. आता हे सर्कल आहे. ही जी टँजंट आहे ती या टँजंटला पॅरलल आहे. समजा कशी आहे सांगा, पॅरलल आहे. आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स मला आता फाइंड आउट करायचं आहे. PQ हे डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं. तर काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे. लेट हे ना आपण नावं देऊया. ही आपली AB लाईन AB आणि दुसरी कोण आहे लाईन CD आणि सेंटरला O म्हणूया आपण, हे की नाही. आता तोंडी सांगणार आहे आणि तो तुमचा होमवर्क आहे, लक्षात घ्या. आपण फिगर ड्रॉ केली, 4 नंबर टाकतोय इथं मी चौथ्या प्रॉब्लेमसाठी. आता मी लिहिणार काय, सुरुवात हा अँगल आणि हा अँगल किती आहे 90 डिग्री. रिझन काय, रेडियस इज परपॅन्डिक्युलर टू टँजंट. आता तुमच्या लक्षात आलंय का, मी प्रॉपर्टी व्यवस्थित एक्सप्लेन केल्यामुळे तुम्हाला काही अवघड वाटतच नाहीये. मग रेडियस इज परपॅन्डिक्युलर टँजंट, दोघं 90. चला एक काम करूया, अँगल OPB प्लस OQD करूया प्लस. 90 प्लस 90 किती 180. अरे आता ह्या दोघं पॅरलल लाईन आहेत, ठीक आहे. आणि ह्या अँगलचे ॲडिशन 180 येते. याचा अर्थ P'-O'-Q ते कोलिनियर असणार आहेत. आणि रेडियस समजा याची, आता त्यांनी पुस्तकात बघा पहिल्या ह्याच्यात ना की रेडियस त्यांनी 4.5 सेंटीमीटर दिले समजा 4.5. मग हे पण 4.5, त्यामुळे टोटल किती येणार आहे सांगा 9 सेंटीमीटर. आता लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा की 3.1 आपण कंप्लीट केलाय. हा प्रॉब्लेम आतापर्यंत परीक्षेत कधीही आलेला नाहीये. परीक्षेत इझी येतात प्रॉब्लेम, खूप सोपे असतात, लक्षात घ्या, खूप सोपे. पण वर्षभर काय होणार आहे की शाळेतल्या युनिट टेस्टमध्ये, सेमेस्टरमध्ये, प्रिलिममध्ये म्हणजे पूर्व परीक्षा म्हणतो की थोडेसे टफ पेपर काढले जातात शाळेकडून. सिरियसली माझा दरवर्षीचा अनुभव आहे. बरीचशी मुलं खूप टेन्शनमध्ये असतात की कसं आहे बघा, तुम्हाला माहिती आहे एक क्वेश्चन पुस्तकाच्या बाहेरचा असतो, प्रचंड टेन्शन घेतात मुलं, त्याचं अटेम्प्टच करत नाही आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की पेपर सोपा असणार आहे, पण महत्त्वाचं काय, अटेम्प्ट का करत नाहीत रे मुलं, कारण त्या प्रॉपर्टीज यूज करत नाही. आपण डोक्याचा वापर करायचा, प्रॉपर्टीज यूज करायच्या आणि सॉल्व्ह करायचा. चला 3.1 फिनिश. आजच आपण 3.2 सुद्धा घेणार आहे. ओके, आता लक्ष द्या की 3.2 हा एक्सरसाइजला आपण आता सुरुवात करणार आहे. कुठला सांगा 3.2. प्रॉपर्टी अगोदर एक्सप्लेन करतो तुम्हाला. मी अगोदर पण एक्सप्लेन केले, परत एक्सप्लेन करतो. आता इथं हे जे 2 सर्कल आहेत ना ते एकमेकाला एक्सटर्नली टच करतायत, म्हणजे ते कट करत नाहीत, टच करतायत पण एक्सटर्नली. दोन्ही सर्कल बाहेर आहेत, एकमेकाला टच करतायत. ओके, अशा वेळेस त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढण्यासाठी साहजिक आहे R1 प्लस R2 केलं पाहिजे. एक्सटर्नली R1 प्लस R2. पण जर इंटरनली टच करत असेल, बघा छोट्या सर्कलचं सेंटर इथं आहे आणि मोठ्या सर्कलचं इथं आहे. आता मला इथं डिस्टन्स तुम्हाला छोटं झाल्यासारखं वाटतंय ना, का तुम्हाला R1 मायनस R2 करावं लागणार आहे. R1 मायनस R2 हा काय फॉर्म्युला नाही आहे, मोठ्यातून छोटी व्हॅल्यू मायनस करायची, लक्षात घ्या. का, कारण AB हे डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स हे निगेटिव्ह असू शकत नाही आहे. बघा 3.2 मध्ये मोजून 3-4 न्यूमेरिकल आहेत, त्यातले 2 न्यूमेरिकल्स अगोदर घेऊया आपण आणि मग पुढचे 2 जे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत ना ते आपण बघणार आहे, बरं का. हे खूप सोपे आहेत, हे एका मार्काचे प्रश्न आहेत. आता लक्ष द्या, लेट असं म्हणूया आपण की A अँड B हे लिहायची काय गरज नव्हती बरं का, तरी पण लिहिले आपण, जाऊ दे. सेंटर्स ऑफ सर्कल A अँड B सेंटर आहे ते म्हणूया आपण. मग देअरफॉर मग AB इक्वल्स टू, ते कसे टच करतायत इंटरनली. मध्ये AB इक्वल्स टू काय, थांबा एक मिनटं, सगळं व्हॅल्यू लिहूया आपण. सर्कल A अँड B मध्ये सेंटर्स म्हणूया आपण. R1 इक्वल्स टू किती आहे 3.5 सेंटीमीटर. R2 किती आहे सांगा 4.8 सेंटीमीटर. रिझन देऊया आपण की सर्कल्स, मी लिहिणार आहे थोडंसं, तुम्हाला कंप्लीट करायचं. सर्कल्स टच इच अदर इंटरनली लिहा. मग देअरफॉर म्हणून देअरफॉर AB इक्वल्स टू, मी लिहिलं काय बघा R2 मायनस R1. मी आत्ताच बोललो होतो
मोठ्यातून छोटं, मग मोठं कोण आहे R2, म्हणजे मी काय करणार मग 4.8 मधून 3.5 मायनस करा, मग मला 1.3 बरोबर आहे ना, 8तून 5 गेले 3, 1.3 सेंटीमीटर हे मला आन्सर मिळणार आहे. आता हे न्यूमेरिकल मी तुमच्यासाठी ठेवतोय ॲज अ होमवर्क. बघा फरक काय की सर्कल एकमेकाला टच करतायत, इंटरनली काय एक्सटर्नली. एक्सटर्नली मग मला सांगा त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे, R1 प्लस R2. मग चला हा पहिला प्रॉब्लेम, पहिल्यांदा प्रॉपर्टीज परत लिहून घ्या, नंतर तुम्ही पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, दुसरा सॉल्व्ह करा. हे करत असताना व्हिडिओ पॉज करा, लक्षात घ्या, आणि मग आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जाऊया. आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे ना, लक्षात घ्या, फिगर तुमच्या समोर आहे. ओके, हे दोन सर्कल एकमेकाला एक्सटर्नली टच करतायत. कसे टच करतायत सांगा, एक्सटर्नली टच करतायत. ओके, पण प्रूव्ह काय करायचं आहे की AP या BQ ला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आणि PAR म्हणजे हा अँगल जर 35 असेल तर RQB याची व्हॅल्यू विचारले त्याने. आता एक्झाममध्ये एवढे 3 प्रश्न कधी विचारत नाहीत, लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येईल की पूर्ण फळा लागेल मला आता हे सॉल्व्ह करण्यासाठी, बरोबर आहे. पण एक्झाममध्ये ह्यातला एक नाही तर जास्तीत 2 क्वेश्चन्स विचारतील, हे पण ध्यानात घ्या. ओके, आता सुरुवात करूया आपण. बघा मी सांगतो काय ते, नीट लक्ष द्या. इथून सुरुवात करूया. इन ट्रायंगल APR दिसला का बघा, हा ट्रायंगल आहे APR. मी लिहितोय काय बघा की PA इज कॉन्ग्रुएंट विथ PR. रिझन देणार आहे मी, रेडिया ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या रेडियस आहेत ते, बरोबर आहे. मग आता मला सांगा या ट्रायंगलमध्ये हे दोन साईड इक्वल आहेत. मग असं आठवतंय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, मग त्याच्यानुसार दोन साईड इक्वल असतील तर हा अँगल आणि हा अँगल कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणजे मी काय लिहितो मग, देअरफॉर अँगल PAR is congruent. PAR is congruent with PRA. याला इक्वेशन 1 म्हणणार आहे. रिझन खाली द्यायचं आहे, लिहिणार आहे तुम्ही काय, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. ओके, इक्वेशन 1. आता हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहेत कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. मग ते लिहूया की अँगल कुठला, PRA हा इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BRQ. चला इक्वेशन 2 म्हणूया, रिझन देऊया. असं लिहिलं तरी चालेल, VOA म्हणजेच काय, व्हर्टिकली अपोजिट अँगल. पण मी तुम्हाला सांगू का, असं करण्याच्या ऐवजी मी असं करणार आहे, जरा चेंज काय करणार आहे बघा, लक्ष द्या. जसं या ट्रायंगलमध्ये आपण हे दोघं प्रूव्ह केले ना, तसं या ट्रायंगलमध्ये प्रूव्ह होऊ शकतात ना. मग आपण वाक्य लिहूया ना की सिमिलरली इन ट्रायंगल BQR we can prove that की अँगल BRQ हा इक्वल्स टू हा इट्स कॉन्ग्रुएंट विथ अँगल QBR. याला इक्वेशन 2 म्हणूया आपण. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. मग त्याला आयसोसेलेस ट्रायंगलची काय गरज नाहीये रिझन द्यायची. आता आपण हे दोघं इक्वल दाखवूया. म्हणजे कोण आहेत रे ते, अँगल कुठला सांगा, BRQ आहे तिथं, हा इज कॉन्ग्रुएंट विथ PRA आहे, PRA. याला इक्वेशन 3 म्हणूया आणि रिझन देऊया व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता शांतपणे बघा, 35 आहे ना व्हॅल्यू त्याची. मग हा जर 35 आहे तर हा पण 35, हा 35 असेल तर व्हर्टिकली अपोजिट 35, मग हा पण 35. याचा अर्थ फ्रॉम बघा मी काय लिहितोय, फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 हा 35 असेल तर हा पण येणार आहे. याचा अर्थ हे दोघं इक्वल येणार आहेत. कोण, अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट, बघा PAR इथं आहे, इज कॉन्ग्रुएंट विथ हा अँगल QBR. आता लक्ष द्या, मग लगेच लिहिणार आहे मी, देअरफॉर सेगमेंट AP इज पॅरलल टू BQ. रिझन देणार आहे बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. कळलं का, कारण हे अल्टरनेट अँगल आहेत ना, बघा ना, म्हणजे हा अँगल हे अँगल इक्वल दाखवले ते तर अल्टरनेट आहेत. आणि अल्टरनेट अँगल जर इक्वल असतील तर लाईन पॅरलल असतात, हे लक्षात घ्या. आता अल्टरनेट अँगल इक्वल तेव्हा लाईन पॅरलल. मग चला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला मला. ओके, आता याला इक्वेशन मी 4 म्हणणार आहे, मी जे अँगल इक्वल दाखवले त्याला. आता नेक्स्ट 3 क्वेश्चन्स आहेत ना. आता दुसरा क्वेश्चन की 2 ट्रायंगल मला सिमिलर दाखवायचे आहेत. चला त्यांची नावं लिहितो की इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB. ओके, APR
आणि आर क्यू बी याच्यामध्ये सिमिलर दाखवायच्यात, कॉन्ग्रुएंट नाही. ए टेस्ट पुष्कळ होते. मला सांगा, चला मग हे दोन अँगल तर इक्वल आहेत, म्हणजे अँगल कुठला रे, पी आर ए इज कॉन्ग्रुएंट विथ बी आर क्यू, VOA वर्टिकली अपोजिट अँगल, आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहेत फ्रॉम 4, म्हणजे अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट विथ कोण, RBQ, ओके, किंवा QBR कसं येईल, QBR. त्याला रिझन द्या फ्रॉम 4, फ्रॉम इक्वेशन 4, इथे इक्वेशन 4 म्हणलं मी. मग देअरफॉर ट्रायंगल APR इज सिमिलर विथ ट्रायंगल RQB. रिझन थोडंसं मी खाली देतोय, ए टेस्ट. चला दुसरा क्वेश्चन पण कंप्लीट झाला. आता तिसरा काय बघा, की जर PAR ची व्हॅल्यू 35 असेल, ओके, तर RQB काढायचे. आता मी सांगतो, लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. इन ट्रायंगल RQB, या ट्रायंगलमध्ये अँगल QRB इज कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल विथ अँगल, इक्वल म्हणूया, अँगल QBR किंवा RBQ. बघा, QRB त्याच्यानंतर RBQ, आणि ह्यांची व्हॅल्यू आहे 35 डिग्री. ओके, म्हणजे हा 35 आणि हा 35. ठीक आहे. आता लगेच लिहायचं की अँगल, बघा मी सगळ्यांची नावं लिहिणार आहे. RQB पहिला लिहितो मी, RQB प्लस QRB प्लस RBQ इक्वल्स टू 180. रिझन दिलंच पाहिजे, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, लक्षात घ्या. मग आता त्यांच्या व्हॅल्यूज पुट करूया. अँगल RQB ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे, आपल्याला ते विचारलंय. याची व्हॅल्यू किती, 35, याची 35 आणि इक्वल्स टू 180. आता राहिलेला प्रॉब्लेम तुम्ही फिनिश करणार आहे. 35 किती, 70 प्लसचं काय करा, मायनस RQB ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मग आलं का लक्षात? एवढा मोठा प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारणार नाहीत, एवढे क्वेश्चन्स देणार नाहीत, त्यातले थोडेसेच विचारतील. ओके, मी काय म्हणतो, विचारलं सगळं पण काय बिघडतंय, मार्क्स तेवढेच जास्त मिळतील, लक्षात घ्या. मग चला हे लिहून घ्या. आता 3.2 मधला एकच प्रॉब्लेम उरलाय. आता 3.2 मधला शेवटचा प्रॉब्लेम कसा आहे बघा, मी ही CD लाईन तुमच्या लक्षात आलं असेल, हॉरिझॉन्टल काढले. तुमचं जर टेक्स्टबुक ओपन करून तुम्ही बघितलं तर ती थोडीशी तिरकी काढले, म्हणजे त्यांनी CD ड्रॉ करताना हे असं तिरकं काढलंय. पण त्याच्यामुळं ना समजून घेण्यात खूप अडचणी होतात. त्यामुळे मी फिगरमध्ये थोडासा चेंज केलं, ह्याच्यामध्ये इझी वाटतं. आता बघा की सुरुवात करणार आहे मी कन्स्ट्रक्शन पासून. कन्स्ट्रक्शन मी कन्स्ट्रक्शन काय करतोय बघा, की मी हा जो आहे ना AE इथं परपॅन्डिक्युलर ड्रॉ करतोय. ए काय करतोय, परपॅन्डिक्युलर. हे सुरुवातीला लिहिलं तरी चालेल, नंतर केलं तरी चाललं असतं, पण सुरुवातीला जरा बरं पडतंय. म्हणजे ड्रॉ AE परपॅन्डिक्युलर टू BD, हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. ओके, आता सॉल्व करताना मी काय करतोय लक्षात घ्या, समजून घ्या. सुरुवात मी अशा करतोय की AC इक्वल्स टू AE इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. जेवढी AC आहे तेवढीच कोण असणार आहे, AE. रिझन थोड्या वेळाने देणार आहे, कळेल तुम्हाला, की BD जेवढी आहे BD तेवढीच असणार आहे BE आणि 6 सेंटीमीटर. त्याला रिझन एकदमच देण्यासाठी मी थांबलो होतो, लक्षात घ्या. रेडिया ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, एकाच सर्कलच्या रेडियस आहेत, लक्षात घ्या. ओके, आता लक्षात घ्या मी वाक्य काय लिहितो बघा. सर्कल्स टच each other externally. आता मला सांगा, एक्सटर्नली टच करतायत ना, त्याच्यामुळे मी लिहितोय काय बघा, तुमच्या लक्षात आलं का. मग देअरफॉर AB ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला AE प्लस BE केलं पाहिजे. मग AE 4 प्लस 6 म्हणजे मला व्हॅल्यू मिळाली 10 सेंटीमीटर. बॉक्स करूया, चला. AB ची व्हॅल्यू मिळाली किती सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता मी पुढचं काय करतोय बघा, अँगल ACD इक्वल्स टू 90 डिग्री, अँगल BDC सुद्धा 90 डिग्री. बघा हा अँगल 90 डिग्री. अबर काय रिझन दिलं होतं आपण, रेडियस इज परपॅन्डिक्युलर टू टँजंट. पण मी तुम्हाला मगाशी काय बोललो होतो बघा एकदा, की सिलेबसनुसार रिझन पण चेंज झालेत. मग उलटा आपल्याला बरं आहे, याला रिझन द्या टँजंट थेरम. वाक्य लिहिण्यापेक्षा बरंच आहे ना, टँजंट थेरम. ठीक आहे. आता लक्ष द्या मी काय सांगतो ते. अँगल AED इक्वल्स टू 90 डिग्री. हा अँगल 90 डिग्री आहे, त्याला रिझन मी काय देतोय बघा,
कन्स्ट्रक्शन, कारण आपण करतानाच कन्स्ट्रक्शन तसं केलं की परपॅन्डिक्युलर टाकलाय आपण. ओके, आता झाले काय बघा की या क्वाड्रिलॅटरलमध्ये 3 अँगल 90 डिग्री आहेत. मग लगेच लिहू शकतो मग देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ACDE, नाव बघा ACDE इज अ रेक्टँगल. कुठल्याही क्वाड्रिलॅटरलमध्ये जेव्हा 3 अँगल 90 असतात ना तेव्हा चौथा 90 येतोच, लक्षात घ्या. मग चारी 90 असेल तर तो रेक्टँगल, हे लक्षात घ्या. ओके, मग देअरफॉर मी लिहितोय काय बघा की मग AC इक्वल्स टू ED आणि AC इक्वल्स टू ED इक्वल्स टू येणार आहे 4 सेंटीमीटर. रिझन देणार आहे मी अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. जो रेक्टँगल असतो ना त्याच्या अपोजिट साइड इक्वल असतात. मग चला, हे मिळालं मला 4. आता समजून घ्या की B' E' D हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. मग मी असं करू शकतो BE प्लस ED म्हणूया आपण. इथं ED लिहिल्यामुळे इथं पण मी ED लिहितो. चला, BE प्लस ED इक्वल्स टू BD. चला, व्हॅल्यू पुट करूया. BE ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे, ते तसंच ठेवूया. प्लस ED ची व्हॅल्यू 4 दॅट इक्वल्स टू BD ची व्हॅल्यू 6. चला, प्लस 4चं -4 करा, तुम्हाला BE ची व्हॅल्यू मिळेल 2 सेंटीमीटर. चला, ही BE ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर आणि AB ची मागाशीच काढली 10 सेंटीमीटर. मला सांगा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण हा 90 म्हणजे हा 90 असणारच ना. कुठलं थेरम? पायथागोरस थेरम. मग पण नाव लिहूया बघा, नीट लक्ष द्या. मग देअरफॉर इन ट्रायंगल नाव काय त्याचं? AEB बाय कोणतं थेरम? पायथागोरस थेरम. मग पायथागोरसच्या थेरमनुसार लक्षात घ्या की चला, हायपोटेनियस म्हणजे कोणाचा स्क्वेअर? AB चा स्क्वेअर. मग AB चा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू AE चा स्क्वेअर प्लस BE चा स्क्वेअर. मग AB ची व्हॅल्यू 10 आहे, 10 चा स्क्वेअर 100. AE ची व्हॅल्यू माहित नाही मला, AE स्क्वेअर. पण BE ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4चं -4 करा, म्हणजे मला काय मिळालं की AE स्क्वेअर इक्वल्स टू 96 लक्षात घ्या. मग AE ची व्हॅल्यू √96. चला, 96 म्हणजे 16 × 6 म्हणजे 4√6 सेंटीमीटर. चला, ही व्हॅल्यू कुणाची मिळाली? मला AE ची मिळाली. पण लक्ष द्या ना की AE आणि CD त्या परत अपोजिट साइड्स आहेत ना. मग लगेच लिहूया मध्ये देअरफॉर CD इक्वल्स टू AE इक्वल्स टू 4√6 सेंटीमीटर. आता समजते का बघा, मी तुम्हाला सांगतो काय ते लक्षात घ्या. त्याला रिझन देणार आहे आपण मग सारखंच की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आणि CDच तर विचारलंय. मग झालं का प्रॉब्लेम फिनिश? आता खरं सांगू का, ह्या अशा प्रॉब्लेममुळे तुम्हाला सर्कल अवघड वाटतंय. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ना थोडं सिस्टमॅटिकली विचार करावाच लागेल. चला, मी काय केलं या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन म्हणजे स्वतःहून आपण हा परपॅन्डिक्युलर टाकला, त्याच्याशिवाय हे सॉल्व्ह झालंच नसतं. लक्षात घ्या. बरं, परपॅन्डिक्युलर टाकल्यामुळं हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कोण मिळाला? आपला रेक्टँगल. रेक्टँगलमुळं तर ही व्हॅल्यू 4 आहे, कळालं ना मला. हे 4 त्यामुळे हे पण 4. मग या 6 पैकी हे 4 असेल तर हे 2. परपॅन्डिक्युलर टाकल्यामुळं पायथागोरस वापरता आलं. याची व्हॅल्यू काढली, तीच CDची असणार आहे आणि CD त्यांनी विचारलंय. सिस्टमॅटिकली अभ्यास केल्याशिवाय ह्या गोष्टी लक्षात राहणार नाही आहेत. मग चला, हा लिहून घ्या. आता काय माहितीये का, 3.1 फिनिश, 3.2 फिनिश. मग तुम्ही म्हणाल आजचं लेक्चर पण फिनिश करा, बस कंटाळा आला. असं नाही चाललं. 3.3 मध्ये मोजून 3 गणित आहेत. 3.3 3 प्रॉब्लेम आहेत, ते पटकन घेऊया, जास्त वेळ लावणार नाही. तुम्हाला होमवर्कच करायला लावणार आहे मी, लक्षात घ्या. कसं आहे, हे सगळे प्रॉब्लेम मला उद्या याचे फोटोज पाहिजेत. ठीक आहे, मग लिहून काढा. आपण आता 3.3 बघूया. आता लक्ष द्या, 3.3 मध्ये फक्त 3 प्रॉब्लेम आहेत, तुमच्या समोर फळ्यावर लिहिलेले आहेत. ठीक, 3च आहेत. आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. प्रॉपर्टी कुठली ते पण एक्सप्लेन करतो. आता मला सांगा, अँगल ECF, अरे इथे 2 वेळा झालं, नक्कीच हा F असणार आहे. ठीक आहे, अँगल ECF जो आहे ना, बरोबर आहे, अँगल ECF 70 आहे. ओके, आणि DGF हा जो आर्क आहे ना, DGF तो किती आहे? 200. माझं ऐका, हा सेंटर आहे म्हणजे हा सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल जेवढा आहे तेवढाच हा आर्क असणार. मग मेजर ऑफ आर्क EF किती येणार? 70. ओके, मेजर ऑफ आर्क येणार किती? 70. पण विचारलाय कुठला? DE हा आर्क विचारलाय. आता मला सांगा बघू, पूर्ण सर्कल म्हणजे आपण प्रॉब्लेमची सुरुवात कशी करणार? मेजर ऑफ आर्क EF इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल ECF
डॉट 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 करून रिझन द्यायचं सेंट्रल अँगल, त्याची खाली व्हॅल्यू आहे 70 डिग्री. 70 मेजर ऑफ आर्क DGF इक्वल्स टू 200 गिव्हन लिहायचं. आता लिहायचं कसं माहिती आहे का, मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DGF इक्वल्स टू 360 डिग्री. रिझन काही देऊ नका. मग हे 200 आणि 70 270 प्लसचं काय करा, मायनस करा. 360 मधून 270 मायनस करा, तुम्हाला पहिल्याचं आन्सर मिळेल. बरं, आता काय विचारलंय, मेजर ऑफ आर्क DEF. अरे खूप सोपं आहे. हा DE जेवढा आता काढला ना तुम्ही 360 मधून 270 मायनस करून, त्याच्यात EF मिळवा ना 70, म्हणजे तुम्हाला हा मिळेल. किंवा हा टोटल किती होता 200, म्हणजे मग हा किती येणार आहे 160. तसंही चालू शकतं. मग पहिला प्रॉब्लेम जमेल. फक्त मी तुम्हाला स्ट्रिक्टली काय सांगतोय बघा, की होमवर्क हा डायजेस्ट मधला बघून कॉपी नको आहे. मला कळेल लगेच तुम्ही कॉपी केलं की नाही ते लक्षात घ्या. आणि या बाबतीत मी लक्षात घ्या, ऑनलाईन लेक्चर बाबतीत मी होमवर्कच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट राहणार आहे, हे नक्की लक्षात घ्या. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट. आणि होमवर्क केला असेल तरच दुसऱ्या दिवसा व्हिडिओ मिळणार, हे पण डोक्यात ठेवा. आता हा जो आहे ना ट्रायंगल, तो इक्विलॅटरल आहे. मग मला सांगा, मग हा अँगल 60, हा 60 आणि हा पण 60. ओके, आता इथं मात्र बघा, हा सेंट्रल अँगल होता तेव्हा आहे ती व्हॅल्यू घेतली. एक तुम्हाला प्रॉपर्टी मी काल एक्सप्लेन केले, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. म्हणजे हा 60 असेल तर हा किती असणार आहे, आर्क 120 डबल असतो ना. म्हणजे मला सांगा, मग हा अँगल 60 असेल तर हा आर्क 120, हा अँगल 60 असेल तर हा आर्क 120, 60 हा 120. मग तिन्ही आर्कच्या व्हॅल्यू किती आल्या 120 120 120. याचा अर्थ ते आर्क इक्वल आहेत. ओके, आता प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की QRS 240 आहे. अरे किती सोपं आहे. QRS कुठे आहे बघा, चला इथून. आता QRS एवढा मोठा हा QRS आर्क काढायचा असेल, असं लिहिणार तुम्ही, मेजर ऑफ आर्क QRS इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क RS. पण याची व्हॅल्यू 120 काढली होती ना, ऍडिशन करा, झालं का 240. ओके, आता लक्ष द्या. इथं मी ना इथं लिहितोय तिसऱ्या प्रॉब्लेमला इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे, पण ती आपल्याला प्रूव्ह करून दाखवायची. आता ऍक्च्युली काय बघा, की कॉर्ड इक्वल असतील तर आर्क इक्वल असतात, हे प्रूव्ह करायचं आहे. कॉर्ड इक्वल असतील तर आर्क इक्वल असतात. हा तुमचा होमवर्क आहे, प्युअर होमवर्क आहे. हिंट द्यायची इच्छाच नाही आहे माझी, लक्षात घ्या, तुम्हीच करायचं ते. बघा त्यांनी काय दिलं लक्षात द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही जी कॉर्ड AB आहे ना, ओके, समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का, लक्षात घ्या. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपण यूज करतोय बरं का. कॉर्ड AB आणि कॉर्ड CD त्यांनी कॉन्ग्रुएंट दिले, म्हणजे आर्क कॉन्ग्रुएंट असतातच. म्हणजे हा आर्क AB आणि हा आर्क कुठला सांगा CD कॉन्ग्रुएंट असणार आहेत. बरं चला सॉल्व्ह करून देतो, लक्षात घ्या. म्हणजे बघा, कॉर्ड इक्वल असतील तर आर्क इक्वल असतात, ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या बरं का. ओके, आणि हे गणित थोडंसं वेगळं आहे म्हणून सोडून देतोय. आपण सोडवायला सुरुवात करूया. बरं, आता लक्षात घ्या, त्याचा आन्सर आहे ना, तिसऱ्याचा आन्सर मी इथून स्टार्ट करतोय, कारण मला थोडीशी जागा लागेल कदाचित. इकडे बघा, कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट विथ कॉर्ड CD. रिझन काय गिवन दिलेला आहे त्यांनी. आता जर कॉर्ड इक्वल असतील, कॉर्ड AB आणि हे CD, तर कोरस्पॉन्डिंग आर्क इक्वल असतात. मग देअरफॉर मेजर ऑफ आर्क कोण सांगा, AB, ह्याच्या खालचा AB इट्स कॉन्ग्रुएंट विथ मेजर ऑफ आर्क CD, मेजर ऑफ आर्क CD. पण आता AB साठी मी काय लिहितोय बघा, लक्ष द्या. मग AB साठी मी मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BC. काय कळलं का तुम्हाला, की AB म्हणजे AC प्लस BC येणार ना. आता दॅट इक्वल्स टू CD. आता CD म्हणजे परत काय येणार बघा, की मेजर ऑफ आर्क BC प्लस BD प्लस मेजर ऑफ आर्क BD. म्हणजे बघा, AB म्हणजे AC प्लस BC, ओके, CD म्हणजे BC प्लस BD. आता ह्या BC ला BC कॅन्सल होणार, उरलं कोण बघा, इकडं AC आणि इकडं BD. आणि हेच तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. बघता बघता जो अवघड टॉपिक होता त्यातले निम्म्यापेक्षा जास्त एक्सरसाइज आपण फिनिश केले. 3.4 आणि 3.5 उरलाय. 3.5 मधले प्रॉब्लेम एकदम इझी आहेत, सगळ्यात इझी आहेत. मग आता उरलं काय, प्रॉब्लेम सेट. अरे प्रॉब्लेम सेट मध्ये पण 3 ते 4च प्रॉब्लेम टफ आहेत, बाकी सगळे इझी आहेत. मग आता मला प्रामाणिकपणे सांगा, प्रामाणिकपणे, की तुमची भीती कमी झाली का या टॉपिकची. माझा हेतूच तो होता, ज्या टॉपिकला सगळी मुलं घाबरतायत ना, तो अगोदर घ्यायचा आहे आपल्याला. मग चला
3.1, 3.2 आणि 3.3 हा तुमचा होमवर्क आहे. होमवर्क पाठवा, चांगला अभ्यास करा. महत्त्वाचं वर्ष आहे, लक्षात घ्या. आपल्याला चांगले मार्क पाडायचेच आहेत. मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.